छत्रपती राजाराम महाराज म्हणजे शिवरायांचे धाकटे पुत्र। शिवरायांच्या मृत्यूनंतर शंभूराजे स्वराज्याचे छत्रपती बनले। पुढे सलग 9 वर्ष त्यांनी औरंगजेबाशी सतत युद्ध करून स्वराज्याचे रक्षण केले। पण दुर्दैवाने 1689 मध्ये शंभूराजे शत्रूकडून कैद झाले आणि नंतर त्यांची क्रूर हत्या करण्यात आली। यावेळी स्वराज्याला खूप मोठा धक्का बसला। अशा कठीण प्रसंगी छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीची सुरुवात होते। यावेळी जुल्फिकार खानाने राजधानी रायगडाला वेढा दिला होता। रायगडावर यावेळी महाराणी येसूबाई, शाहूराजे, राजाराम महाराज इत्यादी परिवार होता। शिवाय स्वराज्याचे काही प्रमुख अधिकारी उपस्थित होते। मग महाराणी येसूबाईंनी स्वराज्यावरील पुढील संकट पाहता आपले पुत्र शाहू यांना गादीवर न बसवता राजाराम महाराजांचे मंचकारोहण करून त्यांना स्वराज्याचे छत्रपती म्हणून घोषित केले। त्यावेळी त्यांनी गडावर उपस्थित असलेल्या प्रमुख अधिकाऱ्यांना एकत्र बोलावून त्यांना सांगितले, गडावर सर्वांनी अडकून राहू नये। राजाराम महाराजांनी तात्काळ गडाबाहेर पडून शत्रूचा प्रतिकार करावा आणि गरज पडली तर कर्नाटकात जाऊन जीव वाचवावा। या येसूबाईंच्या सल्ल्यानुसार राजाराम महाराज आपल्या प्रमुख सहकाऱ्यांनिशी गडाबाहेर पडले। रायगडहून राजाराम महाराज प्रथम प्रतापगडावर गेले, पण शत्रूला हे कळाले। शत्रूने प्रतापगडाला वेढा दिला। त्यानंतर राजाराम महाराज पन्हाळगडावर गेले, पण शत्रूला याचीही चाहूल लागली। त्यांनी पन्हाळगडाला सुद्धा वेढा दिला। या काळात मुघलांच्या फौजा स्वराज्यात सर्वत्र धुमाकूळ घालत होत्या। रोज नवीन किल्ले, ठाणी शत्रूच्या हातात पडत होती। मराठ्यांचा आत्मविश्वास संपून गेला होता। मग शेवटी 26 नोव्हेंबर 1689 रोजी राजाराम महाराजांनी स्वराज्यातील ही परिस्थिती पाहता जिंजीकडे जाण्याचा निर्णय घेतला। यावेळी त्यांनी मार्गात अनेक धोके पत्करून अनंत अडचणींना तोंड देऊन ते 1 नोव्हेंबर 1689 रोजी जिंजीत पोहोचले। यानंतर इकडे स्वराज्यात राजधानी रायगड मोगलांच्या हाती पडते। महाराणी येसूबाई आणि शाहूराजे मोगलांच्या कैदेत जातात। पन्हाळा, विशाळगड, रांगणा असे मोजकेच किल्ले सोडल्यास जवळपास सर्वच किल्ले मोगलांच्या हातात पडतात। राज्याला राजा नाही, राजधानी नाही, खजिना नाही, शिवाय किल्लेसुद्धा नाही, अशी अवस्था त्या काळी शिवरायांच्या स्वराज्याची झाली। पण हार मानतील ते शिवरायांचे मावळे कसले। ही वेळ जास्त काळ टिकली नाही। स्वराज्य जरी संपत चाललेलं असलं तरी शिवरायांनी जी या भूमीतील लोकांमध्ये आग निर्माण केली होती ती परत उफाळून आली। संताजी धनाजी, रामचंद्र पंत, शंकराजी नारायण, परशुराम त्रिंबक यांच्याबरोबर पुन्हा 25,000च्या फौजा उभारल्या गेल्या आणि या फौजांनी आपले गेलेले किल्ले परत घेण्यास सुरुवात केली। शिवरायांच्या गनिमी काव्याचा वापर सह्याद्रीत पुन्हा सुरू झाला। तिकडे कर्नाटकात जिंजी किल्ल्यात राजाराम महाराजांनी मराठ्यांची नवी राजधानी स्थापन केली। अष्टप्रधान मंडळ निर्माण केली, राज्य यंत्रणा उभी केली। फौजा तयार होऊन त्या मोहिमांवर जाऊ लागल्या। एवढेच नव्हे तर महाराजांनी कर्नाटकातील नायक व पाळेकरांची एकी करून त्यांची एक संयुक्त राजकीय व लष्करी आघाडी औरंगजेबाविरुद्ध निर्माण केली। महाराज जिंजीत पोहोचल्यावर त्यांना पकडण्यासाठी औरंगजेबाने आपला सेनापती जुल्फिकार खान याच्याबरोबर मोठी फौज तिकडे पाठवली होती। या फौजेचा वेढा पडला असता मराठी वेड्यात जुमानत नव्हते। महाराष्ट्रातून महाराजांना भेटावे जाणारे सरदार हा वेढा फोडून किल्ल्यात जात व बाहेर येत। अशा सरदारांच्या फौजा कर्नाटकात जाताना व येताना शत्रूचा प्रदेश फन्ना करीत नाशिकपासून जिंजीपर्यंत मराठ्यांच्या अशा फौजा धुमाकूळ घालू लागल्या। त्यांचा प्रतिबंध करण्यासाठी कुठे कुठे म्हणून फौजा पाठवाव्यात अशी चिंता औरंगजेबास लागून राहिली। मराठ्यांची राणी व राजपुत्र पकडल्यानंतर मराठ्यांचे राज्य संपले असे त्याला वाटले होते। पण हे राज्य तर संपले नाहीच, उलट मराठ्यांची लष्करी शक्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे असे चित्र त्याच्या दुर्दैवाने त्याला पाहावे लागले। आता मराठ्यांच्या राजनीतीची सूत्रे जिंजीहून हलू लागली। ऑगस्ट 1690 मध्ये जिंजीचा वेढा सुरू झाला। पण हा किल्ला 3 किल्ल्यांचा मिळून बनलेला असल्याने त्यास वेढा घालणे ही सोपी गोष्ट नव्हती। तेव्हा जुल्फिकार खानाने औरंगजेबाकडून ज्यादा कुमक मागवली। दरम्यान महाराष्ट्रात व कर्नाटकात मराठ्यांची बाजू लष्करीदृष्ट्या बळकट झाली होती। आता स्वराज्य बुडत नाही हे लक्षात येताच मोगलांना यापूर्वी जाऊन मिळालेले नेमाजी शिंदे, मानकोजी पांढरे, नागोजी माने इत्यादी मराठा सरदार वेढा घालून बसलेल्या मोगली लष्करातून निघून जिंजीत आले व राजाराम महाराजांच्या सेवेत रुजू झाले। आता मराठी फौजा महाराष्ट्र कर्नाटकाच्या विस्तीर्ण प्रदेशावर बेधडकपणे संचार करू लागल्या। सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। मराठ्यांचा आत्मविश्वास उदंड वाढला। केवळ 1 वर्षापूर्वीच अशी स्थिती होती की शिवरायांचे हिंदवी स्वराज्य पत्त्यांचा बंगला कोसळावा तसे जमीनदोस्त झाले होते। औरंगजेबाने आदिलशाही, कुतुबशाहीबरोबर मराठेशाहीसुद्धा जिंकली अशी सर्वांची मनोभावना झाली होती। परंतु अवघ्या वर्षाच्या आतच शिवरायांच्या वारसदारांनी हे चित्र पालटून टाकले।
इतके की महाराष्ट्रातील स्वराज्यच नव्हे, दक्षिणेतील पूर्वीचा आदिलशाही कुतुबशाही प्रदेशच नव्हे, तर उत्तरेतील मोगलांची राजधानी आपण जिंकू शकू असा प्रचंड आत्मविश्वास त्यांच्या ठिकाणी निर्माण झाला. मराठ्यांची ही फुललेली अस्मिता म्हणजे केवळ सांगोवांगीची कथा नव्हती. सुदैवाने त्यास तत्कालीन अस्सल कागदपत्रात भक्कम पुरावा मिळाला आहे. 4 जून 1691 रोजी जिंजी किल्ल्यातून राजाराम महाराजांनी मोगलांच्या सेवेत असणाऱ्या हनुमंतराव घोरपडे व कृष्णाजी घोरपडे या 2 बड्या मोठ्या सरदारांना लिहिलेले एक पत्र उपलब्ध झाले आहे. हनुमंतराव व कृष्णाजी या दोघा पितापुत्रास एकूण 6 लक्ष पातशाही होणांचे भाग्य म्हणजे सरंजाम महाराजांनी बहाल केलं आहे. यापैकी 5 लक्ष होऊन हनुमंतरावास व 1 लक्ष होऊन कृष्णाजीस नेमले होते. प्रथम त्यांनी रायगड प्रांत काबीज करायचा, त्यानंतर अनुक्रमे विजापूर, गोळकोंडा व दौलताबाद व शेवटी मोगलांची राजधानी दिल्ली असा अखिल हिंदुस्थान काबीज करण्याचा आराखडा होता. दिल्ली अखिल देशाची राजधानी म्हणून दिल्लीवरील विजयासाठी हनुमंतरावास 2.5 लक्ष होणांचा तर कृष्णाजीस 50,000 होणांचा सरंजाम बहाल केला जाणार होता. याचा बारकाईने अभ्यास केल्यावर उमजते की मराठ्यांना प्रथम स्वराज्य मोगलांच्या ताब्यातून सोडवायचे होते, नंतर पूर्वीच्या आदिलशाही राज्याचा प्रदेश व गोवळकोंड्याच्या राज्याचा प्रदेश जिंकायचा होता. त्यानंतर दक्षिणेत असणारे मोगलांचे राज्य घेऊन ते नर्मदा पार करून दिल्लीकडे धाव घ्यायची होती. असा हा पराक्रमाचा आराखडा मराठ्यांसमोर राजाराम महाराजांनी ठेवला होता. पुढे जिंजीचा वेढा 8 वर्षे चालला. अशा प्रकारे दीर्घकाळ चाललेला वेढा हिंदुस्थानच्या इतिहासात नाही. वेड्याच्या काळात संताजी, धनाजी इत्यादी सेनानींनी भीम पराक्रम करून सर्जा खान, इस्माईल खान, अली मर्दान खान, कासिम खान, हिम्मत खान इत्यादी कित्येक मोगल सरदारांना धूळ चारली. त्यापैकी अनेकांना एकतर कैद करून खंडण्या वसूल केला किंवा लढाईत कंठस्थान घातले. मोगली फौजांनाच नव्हे तर खुद्द औरंगजेब बादशाला त्यांनी दहशत लावली. सर्व दक्षिणभर मराठे टोळमुंग्याप्रमाणे पसरले आहेत असे औरंगजेबाचा तत्कालीन चरित्रकार भीमसेन सक्सेनाने म्हटले आहे. तिकडे कर्नाटकात सन 1697च्या अखेरीस जुल्फिकार खानाने जिंजी किल्ला सर केला खरा, पण तत्पूर्वीच मराठ्यांचा राजा आपल्या कबिल्यासह किल्ल्यातून निसटून बाहेर पडला होता. राजाराम महाराजांना पकडण्याचे औरंगजेबाचे सर्व प्रयत्न अशा प्रकारे वाया गेले. राजाराम महाराज महाराष्ट्रात येताच मराठ्यांच्या उत्साहास उधाण आले. खुद्द महाराज व महाराणी ताराबाई किल्ले फिरून स्वराज्याच्या संरक्षणाची व्यवस्था मजबूत करीत होते. कर्नाटकातून आल्यावर उभयतार राजा राणीने कोकणात स्वारी काढल्याचा व स्वारीवरून परत येत असता प्रतापगडी भवानी मातेचे दर्शन घेतल्याचा उल्लेख यादव दप्तरात सापडतो. यावेळी दसऱ्याच्या नवरात्र महोत्सवात देवीसमोर शतचंडीचे अनुष्ठान करावे अशी आज्ञा प्रतापगडाच्या येसाजी पानसरे या हवालदारास महाराजांनी दिली. पुढे महाराजांनी हरिविठ्ठल मुजुमदार व बाळाजी लाड या 2 नोकरांबरोबर 900 दावळी लारीचा नवरात्र महोत्सवाच्या व शतचंडीच्या अनुष्ठानाच्या खर्चासाठी पाठवून दिला. पुढे नवरात्र महोत्सव आज्ञेप्रमाणे पार पडला. या खर्चाचा हिशेब येसाजी पानसरे यांनी पुढे ताराबाई यांना पाठवून दिला. सुदैवाने हा हिशेब पाठवल्याचे पत्र उपलब्ध आहे. 9 वर्षापूर्वी घोरपडे पितापुत्रास लिहिलेल्या पत्रातील दिल्ली जिंकण्याची कल्पना पुन्हा येथे प्रकट झाली आहे. दिल्ली जिंकण्याची भाषा केवळ राजाराम महाराजांच्या कारकिर्दीतच झाली असे नाही. त्याचे मूळ महाराजांचे पिते शिवराय यांच्या राजाराम जन्माच्या प्रसंगीच्या उद्गारात होते. समकालीन बकारकार कृष्णाजी अनंत सभासद राजाराम जन्माची कथा अशी सांगतो. राजांनी एकूण 6 स्त्रिया केल्या. त्यामध्ये मोहित्यांची कन्या सोयराबाई गरोदर होती. 30 पुत्र झाला. तो पालता उपजला. राजियास वर्तमान सांगितले. राजे म्हणू लागले की दिल्लीची पातशाही पालती घालील. जन्मप्रसंगी खुद्द पित्याने काढलेला हा उद्गार अनेकांनी राजाराम महाराजांना ऐकवला असेल. हा उद्गार सामान्य नव्हता. दिल्ली जिंकण्याची भाषा म्हणजे राजाराम महाराजांचा केवळ कल्पनाविलास नव्हता. तो एक हिंदू पातशाहीच्या वाटचालीतील अंतिम टप्पा होता. त्या दिशेने राजाराम काळातच मराठ्यांची पावले पडत होती. या काळात मराठा शिलेदारांनी विजापूर, गोळकोंडा, औरंगाबाद हे प्रदेश तर आपल्या घोड्यांच्या टापाखाली आणलेच, पण आपले घोडतळ नर्मदा पार करून माळव्यासारख्या मोगली साम्राज्याच्या हृदयस्थानी घुसवले. याची साक्ष समकालीन भीमसेन सक्सेना याने दिली आहे. तो म्हणतो, या सुमारास कृष्णा सावंत हा मराठा सरदार 15,000 स्वारांनिशी नर्मदा पार झाला. त्याने धामोनी गावाजवळच्या प्रदेशात धामधूम उडवली. मुसलमान सुलतानाच्या काळापासून मराठे कधीच नर्मदा पार झाले नव्हते. नर्मदा पार करण्याचा पहिला मान राजाराम छत्रपतींच्या सेवेत असणाऱ्या कृष्णा सावंत या मराठा वीराने मिळवून तो मराठ्यांच्या इतिहासात अमर झाला. याचा अर्थ राजाराम महाराजांच्या काळातच मराठ्यांनी 500 वर्षात प्रथमच नर्मदा पार करून दिल्लीच्या दिशेने धाव घेतली होती. पुढे महाराणी ताराबाई यांच्या कारकिर्दीत मराठ्यांच्या फौजा तापी पार करून गुजरातेत, नर्मदा पार करून माळव्यात व वैनगंगा पार करून ओरिसात
राजरोसपणे संचार करू लागले. ताराबाईंच्या काळात मराठ्यांच्या स्वाऱ्या माळव्यातून दिल्लीच्या रोखाने व ओरिसातून डाक्याच्या रोखाने होऊ लागल्या, असे समकालीन इटालियन प्रवासी मनुची यांनी म्हटले आहे. यानंतरच्या अर्धशतकात मराठ्यांनी दिल्ली तर काबीज केलीच, पण त्यापुढे जाऊन अटकेपार मराठी साम्राज्याचे निशाण फडकविले. या अटकेवरील झेंड्याचे मूळ राजाराम महाराजांच्या उपरोक्त दिल्ली जिंकण्याच्या महत्त्वाकांक्षेत होते.